विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने PM श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देवगाव या ठिकाणी गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप। देविदास चेडेकर विद्यार्थिनींनी मोठी स्वप्न उराशी बाळगावे। आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी PM श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देवगाव येथील अनाथ गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, संचालक देविदास चेडेकर, योगेश कुंदूर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, मुख्याध्यापक प्रशांत लंबे, सिद्धू बेऊर यांची उपस्थिती होती। प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। या शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये वही, पॅड, कंपास, बॅग इत्यादी साहित्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या प्रसंगी आपल्या भाषणात देविदास चेडेकर यांनी आस्था सामाजिक संस्थेने केलेले शैक्षणिक साहित्य उपक्रम कौतुकास्पद आहेत। मुलींच्या शाळेत साहित्य देताना आम्हाला खूपच समाधान वाटलं, कारण या शाळेमध्ये गरीब कामगाराच्या मुली शिक्षण घेत असतात आणि त्या अत्यंत हुशार मुली आहेत। शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश असा आहे की भारत देशामध्ये मुली घडल्या पाहिजे व शैक्षणिक विषयांमध्ये त्या अग्रेसर झाल्या पाहिजे, तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला पाहिजे। शाळेचे नाव उज्ज्वल करतीलच यात शंका नाही, तसेच समाज व देश देखील घडला पाहिजे असे म्हणाले। तसेच सुहास छंचुरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश असा की समाजाचं पण काहीतरी देणं लागतो। सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो। आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, दुसऱ्याला मदत केल्याने आनंद मिळतो व समाधान मिळते। खरं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे आणि शिक्षणाची गोडी लागावी, शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा व आनंदमय व्हावा। बऱ्याचदा असे वाटते की काय मदत व दान करावे, द्यायला पाहिजे, तर मुलींचा शिक्षणाचा मार्ग सुखकर केला तर किती आनंद होऊ शकतो। भविष्याची स्वप्न रंगणार आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर पाहून आनंद झाला। खूप शिका, मोठे व्हा, स्वप्न उराशी बाळगा व शाळेचे नाव लौकिक करा असे म्हणाले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मेलगे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रशांत लंबे, शिक्षक वर्ग संगीता कुलकर्णी, वैशाली कोरे, शीतल पाटील, प्रणाली जमादार यांनी परिश्रम घेतले। या शैक्षणिक साहित्यासाठी दानशूर व्यक्ती काशीनाथ राठोड, माऊली तळीखेडे, नगरसेवक विनोद भोसले, समाजसेवक शिवम भैया सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आपल्या इथे PM श्री जिल्हा परिषद शाळा देवगाव मुली इथे गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री आनंद तालीकोटी सर, त्याचप्रमाणे श्री देविदास चेडे सर, श्री योगेश कुंदूर सर, श्री सुहास सर आणि श्री सिद्धू बेऊर सर या सर्वांचं पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या प्रसंगी हार्दिक स्वागत। कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि तिला आपल्या संस्थेच्या वतीने काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने अतिशय उदात्त हेतू घेऊन आज आपल्या शाळेत इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे।
घडलेली असली तरी एक आवर्जून सांगावंसं वाटतं की हद्दवाढ भागात शाळा असल्यामुळे आणि याच गावामध्ये बाकीच्या 2 संस्था आहेत, त्याचप्रमाणे शेजारी शिवाजी असेल, संभाजी असेल, सेवा सदन सिद्धेश्वर, इकडे जाण्याचा पालकांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते तर मध्यम वर्गातले किंवा निम्न स्तरातले येतात, ज्यांचे आई वडील हे रोजंदारी मजूर असतात आणि आज तुमच्या संस्थेमार्फत जी मदत होते निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांची जी वाटचाल आहे शैक्षणिक ती सुखकर आणि सहज होईल याची आम्ही ग्वाही देतो. या मुली अतिशय हुशार आहेत. तुम्हाला आल्यानंतर थोडंसं ऊन आहे म्हणून कदाचित कपाळावर आठ्या आली असतील उन्हामुळे, पण इतक्या आमच्या मुली प्रसन्न हसराने टवटवीत आहेत की शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशीर्वाद साहेब हे स्वतः स्वागत उत्सवाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गेले 2 दिवस प्रोबेशनल पिरियड मध्ये आलेले उपशिक्षणाधिकारी आहेत आदरणीय युवराज निनाद साहेब, ते देखील 2 दिवस झाले. आमची शाळा उपक्रमशील शाळा आहे म्हणून खास त्यांना या शाळेचं म्हणजे माहिती घेण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रशासनाकडून पाठवण्यात आलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये डिजिटल लिटरसी नावाचा उपक्रम घेतला जातो. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी खरं तर महिला सशक्तीकरणाचे जे कार्य आहे श्रीकांत नंगे पाटील आज आमच्या पीएमसी जिल्हा परिषद शाळा देगाव मुली येथे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने जवळपास 49 गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आमची शाळा ही हद्दवाढ भागामध्ये असून अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुली इथे शिकतात आणि या विद्यार्थिनींना खरंच आवश्यक असलेल्या अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप आपल्या संस्थेमार्फत करण्यात आलं. त्याबद्दल मी संस्थेचे मनस्वी आभार मानते. तुमची ही जी मदत आहे ती निश्चितपणे त्यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो सुखकर आणि सहज होण्यास मदत होईल यात शंका नाही. पुन्हा एकदा या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. मॅडम हे थोडं टेबल काढायला लावा. समोर बघा फोटो घेऊन. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.